नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे उद्धवजींकडून हिंदुत्वाला झाडू. मित्रहो, या विधानसभा निवडणुकीत विलेपार्ले मतदारसंघातून भाजपचे पराग अळवणी तिसऱ्यांदा निवडून येणार याविषयी कुणाच्याही मनात शंका नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं ही जागा लढवायची नाही असं ठरवलं आहे आणि त्यांच्या वाटची ही जागा ते अरविंद केजरीवाल यांच्या आप या पक्षाला देणार आहेत. त्यामुळे पार्ल्यातले उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज आहेत. त्यांचं म्हणणं, आपण हरलो तरी ही निवडणूक लढवायला पाहिजे. ते असं का म्हणतात आणि उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचा अन्वय आणि अर्थ काय होतो ते आपण थोडक्यात पाहू. विलेपार्ले ही मुंबईची सांस्कृतिक राजधानी आहे असं मानण्याची पद्धत आहे. विलेपार्ले हे मुंबईतलं एकमेव उपनगर असं आहे ज्याला इंग्लिशमध्ये कॉम्पॅक्ट, संपृक्त असं म्हणता येईल. तुम्ही विलेपार्ल्यात उतरलात की तुम्हाला पार्ल्यातच जाता येतं, बाहेर कुठे जायची आवश्यकता नसते. सगळं इथे आहे. अशा या पार्ल्यामध्ये पराग अळवणी हे भाजपचे उमेदवार गेले 2 निवडणुका जिंकून आलेले आहेत आणि म्हणून उद्धव सेनेनं ही जागा लढवायची नाही असं ठरवलं आहे. उद्धव सेनेचे जे कार्यकर्ते आहेत, जितेंद्र जनावळे उपविभाग प्रमुख, संदीप नाईक, जुईली शेंडे, यांचं म्हणणं असं आहे की आपण ही जागा लढवायला पाहिजे. हरलो तरी चालेल, पण ही जागा आपला देऊ नका. आम्ही झाडू हातात घेऊन प्रचार करणार नाही. आपलं म्हणणं काय आहे हे लोकांसमोर मांडण्याची हीच एक संधी असते. त्याचा आपण लाभ घेतला पाहिजे. आता बघूया उद्धव ठाकरे कोणाचं ऐकतात आणि काय निर्णय घेतात. विलेपार्ले मतदारसंघाचं वैशिष्ट्य काय आहे? बाळासाहेब ठाकरे यांनी 1987च्या सुमाराला जेव्हा पोटनिवडणूक झाली या मतदारसंघात, तेव्हा गर्व से कहो हम हिंदू है अशी घोषणा देऊन हिंदुत्वाचा प्रचार करायला शिवसेनेनं सुरुवात केली आहे याचं सूतोवाच केलं आणि ही निवडणूक गाजली. त्यावेळेला शिवसेनेच्या वतीनं रमेश प्रभू, मुंबईचे एकेकाळचे महापौर, काँग्रेसच्या वतीनं प्रभाकर कुंटे आणि जनता पक्षाच्या वतीनं मला वाटतं प्राणलाल व्होरा, असे 3 जण खंदे उमेदवार उभे होते आणि रमेश प्रभू निवडून आले. पण मग प्रभाकर कुंटे यांनी हिंदुत्व म्हणजे धर्म आणि जाती आणि अमुक तमुक नियमांचा भंग असं करून न्यायालयात ठाकरेंच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली आणि मग ठाकरेंचा मतदानाचा अधिकार काही काळापुरता काढून घेण्यात आला. म्हणून विलेपार्ले मतदारसंघातली पोटनिवडणूक त्यावेळेला गाजलेली होती. आता हिंदुत्वाचा प्रचार बाळासाहेबांनी सुरू केला म्हणजे काय, त्याचं महत्त्व काय, त्याचं वैशिष्ट्य काय? हिंदुत्व ही एक विचारधारा आहे आणि काँग्रेस हिंदुत्व म्हणजे हिंदू राष्ट्राचा ध्येयवाद म्हणजे हिंदुत्व. काँग्रेस 1885 पासून हिंदी राष्ट्रवादाचा प्रचार करत आहे आणि हिंदू राष्ट्रवाद हा देशाच्या अखंडत्वाला कसा बाधक आहे, जातीजातींमध्ये धर्माधर्मामध्ये कसा भांडणं लावणारा आहे याचा प्रचार करते. 1885 पासून आजपर्यंत म्हणजे जवळजवळ
140 वर्ष झाली. हिंदुत्वाचा प्रचार कधीपासून सुरू झाला? स्वातंत्र्यवीर सावरकरांना रत्नागिरीच्या स्थानबद्धतेतून मुक्तता मिळाली आणि त्यांना राजकारणात भाग घ्यायला ब्रिटिशांनी अनुमती दिली, तेव्हा सावरकरांनी 1937, 38, 39 आणि 40 4 वर्ष हिंदुत्वाचा प्रचार केला. हिंदुत्व ही या देशाची मुख्य विचारधारा आहे. हिंदू या देशात बहुसंख्याक आहेत आणि हा देश हिंदूंनी घडवलेला आहे. या देशाचं भावविश्व हिंदूंनी घडवलेलं आहे. या देशाच्या सर्व उज्ज्वल परंपरा या हिंदूंच्या आहेत. या देशाचा इतिहास, या देशाची संस्कृती, साहित्य, तत्त्वज्ञान, कला हे सगळं हिंदूंचं आहे. तर त्याला कुठेही बाधा येता कामा नये. इतिहास काळापासून अन्य सर्व धर्मीयांना या देशाची दारं खुली आहेत, पण त्यांनी हिंदू भावविश्वावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करता कामा नये असं बंधन त्यांच्यावर आहे. आणि हिंदू भावविश्वाचा स्वीकार करून त्याला मान देऊन अल्पसंख्याक येथे सुखानं राहू शकतात. पारशी आणि ज्यू ही 2 मोठी अल्पसंख्याकांची उदाहरणं आहेत. ज्यूंनी तर असं म्हटलेलं आहे की जगात सर्व ठिकाणी आमचा छळ झाला, हिंदुस्थान हा एकच देश असा आहे की जिथे आम्हाला बंधुभावानं वागवण्यात आलं. छळ तर सोडाच, हे आपलेच लोक आहेत असं समजून आम्हाला पूर्ण स्वातंत्र्यानिशी आमच्या धर्माची उपासना करता आली. तर हिंदुत्व हे कोणालाही बाधक नाही. हिंदुत्व हे स्वागतशील आहे आणि सर्वसमावेशक आहे. ते हिंदुत्व मुसलमानांना नको आहे म्हणून काँग्रेसला नको आहे आणि काँग्रेस हिंदुत्व नको असं म्हणतो. काँग्रेसचा हिंदी राष्ट्रवाद जो आहे तोही मुळात चांगला आहे, पण काँग्रेसचा हिंदी राष्ट्रवाद नंतर त्यांनी विकृत केला. तो मुस्लिम दार्जिना केल्यामुळे पाकिस्तान निर्माण झालं. तर दुसरं पाकिस्तान निर्माण व्हायला नको असेल तर आता पुन्हा आपण हिंदुत्वाचा प्रचार करायला पाहिजे असं सावरकर सांगत होते. मग पुढे जिनाने 1940मध्ये पाकिस्तानचा ठराव मांडल्यामुळे सावरकरांना पाकिस्तानचा ठराव हा कसा त्याचा पराभव केला पाहिजे याच्यावर सावरकरांनी 47पर्यंत जोर दिला. संपूर्ण भारत पिंजून काढला. त्यामुळे हिंदुत्वाचा विचारधारेचा प्रचार या दृष्टीनं प्रचार कमी झाला. मग 1989 पासून अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि बाळासाहेब ठाकरे या तिघांनी मिळून पुन्हा एकदा आम्ही हिंदुत्वाच्या प्रश्नावर निवडणुका लढवणार आहोत असं म्हणून निवडणुका लढवायला सुरुवात केली. तर तो जो काळ आजपर्यंत धरला तर जेमतेम 40 वर्ष होतात. त्यामुळे हिंदी राष्ट्रवादाच्या प्रचाराला 140 वर्ष मिळालेली आहेत. हिंदू राष्ट्रवादाच्या प्रचाराला जेमतेम 40 वर्ष मिळाले. त्यामुळे 140 विरुद्ध 40 असं हे विषम युद्ध आहे आणि म्हणून त्याचा प्रचार व्हायला हवा आहे. आणि म्हणून पार्ल्यातल्या उद्धव सेनेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे की त्या निमित्तानं निवडणुकीचा प्रचार जेव्हा होतो तेव्हा त्या निमित्तानं लोकांच्या कानावर हिंदुत्वाचे 4 शब्द पडतात. तर ती संधी तुम्ही गमावू नका असं शिवसेनेचे पार्ल्यातले कार्यकर्ते सांगत आहेत. उद्धवजींना ते मातोश्रीवर जाऊन भेटले, त्यांनी विनवणी केली, मनधरणी केली आणि हिंदुत्व आपण मांडूया. पण आता उद्धवजींनी हिंदुत्व सोडलेलंच आहे. त्यामुळे या निवडणुकीत ही निवडणूक त्यांनी लढवायचं ठरवलं तरी ते हिंदुत्वाचा प्रचार करणार नाही आहेत. भाजपचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं आहे आणि आमचं जे हिंदुत्व शेंडी जानव्याचं नाही एवढंच ते सांगतात. पण म्हणजे काय हे उद्धव ठाकरे सांगत नाही. त्यामुळे पार्ल्यातल्या कार्यकर्त्यांना जुईली शेंडे आणि संदीप नाईक आणि तिसरे उपविभाग प्रमुख यांचं म्हणणं जरी उद्धव ठाकरेंनी मान्य केलं तरी ते हिंदुत्वाचा प्रचार तिथे होईल असं नाही. त्यामुळे पराग आणि
आणि यांचा प्रचार आणि त्यानिमित्तानं हिंदुत्वाचा विचार पुढे जाणार आहे या निवडणुकीच्या माध्यमातून. पण आपला ही जागा उद्धव ठाकरे यांनी सोडली आहे आणि आपची निशाणी झाडू आहे. झाडू हातात घ्यायला उद्धव सेनेचे पार्ल्यातले कार्यकर्ते अजिबात उत्सुक नाहीत. त्यांचे आपापसात काहीतरी मतभेद असतील आणि आपची सध्याची प्रतिमा अरविंद केजरीवाल यांच्या पराक्रमामुळे पूर्णपणे काळवंडलेली आहे. तोही एक पैलू आहे की आपला ही जागा देऊ नका. आता या निवडणुकीशी पार्ल्यातल्या रमेश प्रभू जिथून निवडून आले त्या पार्ल्यातल्या निवडणुकीशी माझा वैयक्तिक काही संबंध आहे का आहे. कसा तो तुम्हाला थोडक्यात सांगतो. रमेश प्रभू आणि मी एका शाळेत गिरगावातल्या विल्सन हायस्कूलमध्ये, मला रमेश प्रभू हे 2-3 वर्ष पुढे होते. त्यामुळे आम्ही एकमेकांना अरेतुरे करणाऱ्यातले आहोत. रमेश प्रभू महापौर झाल्यानंतर मी त्यांना अहोजाहो करायला लागलो, पण ते मला शेवटपर्यंत अरेतुरेच करत होते. आणि ते पार्ल्यात राहणारे. एक दिवशी मला त्यांनी घरी बोलावलं आणि सांगितलं की अरविंद, तुझे लेख मी वाचतो, तुझं भविष्य कथन, तुझं एकंदर परिस्थितीचं आकलन याविषयी मला आदर आहे. तू माझं एक काम कर, मी या निवडणुकीला उभा आहे, तू या मतदारसंघाचा अभ्यास कर, लोकांना जाऊन भेट आणि मला विजयाच्या किती आशा आहेत याविषयी मला तू रिपोर्ट कर. आणि मला त्यांनी एक गाडी दिली त्या मतदारसंघात फिरण्यासाठी. हा जुहूच्या समुद्रकिनाऱ्यापर्यंत त्यावेळेला मतदारसंघ विस्तारलेला होता. आत्ता मला वाटतं तो तेवढा नसावा, आत्ता मला कल्पना नाही. पण मी 3 दिवस सतत या मतदारसंघाचा अभ्यास केला. वेगवेगळ्या समाजातल्या घटकांना जाऊन भेटलो आणि त्यांचं काय मत आहे, जनता पक्ष, काँग्रेस आणि शिवसेना याविषयी कोणता पक्ष त्यांचं काम करेल, कोणता पक्ष हा विश्वासपात्र आहे याविषयी मला प्रश्न विचारून मी परिस्थितीचं आकलन जेवढं करता येईल तेवढं केलं. आणि त्यानंतर मी मिड डेमध्ये होतो, मला वाटतं त्यावेळेला मी एक मोठा लेख लिहिला. मी असं म्हटलं की रमेश प्रभू यांना 27,000 मतं पडतील. प्रणलाल बोरा आणि प्रभाकर कुंटे यांना कमीत कमी 10,000 मतं कमी पडतील प्रत्येकी आणि हे दोघेही हरतील. निवडणूक आणि गंमत म्हणजे या निवडणुकीचं आकलन करण्यासाठी, सर्वेक्षण करण्यासाठी मी बाहेर पडत असे तर मला वाटेत प्रभाकर कुंटे नेहमी भेटत असत. ते माझे चांगलेच मित्र होते. मग त्या जुहू अंधेरीपासून जुहूला जाणाऱ्या रस्त्यावर एक मोठं हॉटेल आहे, तिथे आम्ही अल्पोपहार दोघे करीत असो. प्रभाकर कुंटेही मला विचारत असत काय आहे एकंदरीत, आणि मी त्यांना कल्पना देत असे. प्रत्यक्ष निवडणूक मतमोजणी झाली आणि निवडणुकीचा निर्णय लागला तेव्हा रमेश प्रभू यांना 27,000 मतं पडली. प्रणलाल बोरा आणि प्रभाकर कुंटे यांना प्रत्येकी 10,000 मतं कमी पडली. मी सुद्धा आश्चर्यचकित झालो की मी जे म्हटलं होतं 10-12 दिवस आधी ते तंतोतंत खरं ठरलं. बाळासाहेबांना त्याचं प्रचंड कौतुक वाटलं. त्यांनी माझं प्रगटपणे अभिनंदन केलं आणि मार्मिकमध्ये पहिल्या पानावर चौकट टाकली की आमचे रिपोर्टर कसे आहेत पहा, ते बरोबर अंदाज व्यक्त करू शकतात. अशा या निवडणुकीमध्ये आत्ता हिंदुत्वाचा प्रचार करायची संधी आलेली असताना तुम्ही परागवणीसमोर जिंकून येऊ शकणार नाही, तुम्ही पडणार आहात. पण हिंदुत्वाचा प्रचार करायला हवा आहे. हिंदुत्वा जर तुमच्या पक्षाचं मुख्य धोरण असेल तर ते तुम्ही मांडायला हवं. पण उद्धव ठाकरे ते करायला तयार नाहीत. त्यांना हिंदुत्वाचं काही देणं घेणं नाही. त्यांना काँग्रेसला ते धरू नये. त्यामुळे काँग्रेसचा जो ध्येयवाद शरद पवार सांगतील
ते यांचं तत्त्वज्ञान आहे हे या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा उघड झालेलं आहे. आणि ते पार्ल्यातल्या कार्यकर्त्यांनी मागणी लावून धरल्यामुळं की आपण हरलो तरी चालेल, पण आपण हिंदुत्वाचा प्रचार करू. कारण भारताच्या राजकारणात विलेपार्ले मतदारसंघ हा अगदी वेगळा आहे, असाधारण आहे. कारण इथून हिंदुत्वाच्या प्रचाराला राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली आणि त्याचं श्रेय बाळासाहेब ठाकरे यांना आहे. पण उद्धव ठाकरे, आमचे वडील चोरीला गेले असे म्हणतात. पण तुमच्या वडिलांचं जे तत्त्वज्ञान आहे तेच तुम्ही डोक्यावर घेऊन नाचायला तयार नाही. ते तत्त्वज्ञान तुम्ही बाजूला ठेवताय आणि मग आपलं अरविंद केजरीवालना जे काही म्हणायचे ते मांडण्याची संधी तुम्ही देताय. त्यामुळे बाळासाहेबांनी लढून जे मिळवलं ते तुम्ही अरविंद केजरीवालच्या पदरात टाकताय आणि स्वतः पळून जाताय. हा या निवडणुकीचा अर्थ आहे. तो मला तुम्हाला सांगता आला, त्यामुळे मला बरं वाटलं. कारण माझा या निवडणुकीशी प्रत्यक्ष संबंध आहे. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.